ही सजावट कोणत्या दिवशी आपण करतो? एखाद्या बाळाचा जन्म होत असताना, बाळ 1 वर्ष झाल्याच्या नंतर आपण काय करतो? सर्वांना इन्व्हाइट करतो त्या दिवशी की आमच्या आनंदामध्ये तुम्ही पण सहभागी व्हा. आपल्या घरच्या फॅमिलीला सर्वांना सांगतो. काय तो आनंद आपण आपल्या पुरताच मर्यादित नाही ठेवत, तो आपल्या कुटुंबामध्ये शेअर करतो. आणि तो कुटुंब आणि हे बघत असताना नाताळाचा जो आनंद आहे ना, आता हे घर पूर्ण सजवलेलं आहे, क्रिसमस ट्री आहे, हे डेकोरेशन दिसतंय आपल्याला पूर्ण जगिक असं ना. आणि ते करत असताना जे ख्रिस्ती लोक आहेत ते आनंद कशा प्रकारे साजरा करतात ना. आणि ख्रिसमस म्हणजे काय, नाताळ, हे नवीन नवीन शब्द, ख्रिसमस, नाताळ, ख्रिस्ताचा जन्म, हे एकसारखे आलेले शब्द आहेत. पण त्याचा जो अर्थ आहे ना, छोट्या आणि साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये म्हणतात ना, जॉय म्हणजे आनंद. हा आनंद नेमका कशाचा आहे प्रियानो? तो आनंद आहे येशूच्या जन्माचा आनंद. जे आपण ख्रिस्ती लोक पाहतो त्यांचा आनंद, त्यांचं घराचं सजावट पाहतो, डेकोरेशन पाहतो, त्यांना एक अनोखा आनंद आणि अलौकिक प्रकारचा तो आनंद असतो. त्या आनंदामध्ये जे सेलिब्रेशन आहे, जे बर्थ आहे म्हणजे त्याचा जन्माचा जो आनंद आहे, ते आनंद ते काय करतात त्या दिवसांमध्ये 25 तारखेला ते सेलिब्रेट करतात, म्हणजे साजरा करतात. त्या दिवसामध्ये हा आनंद साजरा करत असताना देवाने एक महान योजना केली. कुणासाठी? तर सर्व मनुष्यासाठी एक महान योजना केली. काय तर देवाने अशी योजना केली की येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवण्यासाठी. काय तर त्याचा जन्म या जगामध्ये झाल्याच्या नंतर जे पापी लोक आहेत, पापी म्हणजे जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतात, देवाच्या दृष्टिकोनाने जे पाप आहे ते त्यांना वाचवण्यासाठी, जे आपण गीतामध्ये गायलं ना प्रियानो, भरपूर गोष्टी आपल्याला कळायला नाही. बेथलेहेम काय आहे त्या ठिकाणी, तारनाला काय आहे, परत मरिया काय आहे, योसेफ काय आहे, हे आपण गाण्याच्या माध्यमातून पाहिलं आता. पण आता ते आपण जे येशू ख्रिस्ताचं जन्माचं जे ठिकाण आहे किंवा काय आहे ते आपण थोडंसं जरा ते पाहण्याचा प्रयत्न करूया. तर बायबलमध्ये लूक शुभवर्तमानाचं एक पुस्तक आहे. त्यामध्ये ना एका ह्याच्यामध्ये सांगितलंय येशू ख्रिस्ताचा जन्म प्रियानो कसा होतो. त्याच्यामध्ये पाहिलं की येशू ख्रिस्ताच्या आई वडिलांचं नाव काय होतं? मरिया आणि योसेफ. हे काय करतात ह्याच्यामध्ये त्यांचं लूकच्या शुभवर्तमानामध्ये बायबलच्या त्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये असं सांगितले काही वचनांमध्ये की त्या बाळाची नावनिशी करण्यासाठी जो राजा असतो, रोम साम्राज्याचा जो राजा असतो, कैसर ऑगुस्त, तो काय सांगतो, त्याला प्रशासनाचा एक अधिकार मिळतो. आता जे राजे अधिकारी आपण पाहतो ना, त्यांना एक मोठे अधिकार असतात आणि त्याला तो अधिकार, प्रशासनाचा अधिकार मिळाला असतो. आणि तो अधिकार काय असतो की आपल्या ज्या समाजामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये लोकांनी काय करायला पाहिजे? नावनिशी करायला पाहिजे, म्हणजे जनगणना व्हायला पाहिजे. आणि काही रेकॉर्डमध्ये ना आपण म्हणतो ना गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये ते रेकॉर्डला नावं नसतील त्याची, मग तो काय करतो? जाहीरनामा काढतो कैसर ऑगुस्त आणि सांगतो की आता तुम्ही सर्वांनी काय करायचं, आपापल्या पूर्वी गावी जायचं. जे टेंट मेकर वगैरे होती ना गावं, म्हणजे आपल्या गावात आपल्या काही लोकांची ट्रान्सफर होती प्रियानो, काही नवीन जिल्ह्यामध्ये. आम्ही पण प्रॉपर इथे नाही, आम्ही प्रॉपर नाशिकचे, पण आमची जॉबच्या संदर्भात आमची ट्रान्सफर इथेच झाली. आणि ह्या ठिकाणी काही लोकांचं जे बर्थ प्लेस असतं किंवा नावनिशी, जनगणना आपण करण्याचा प्रयत्न करतो. आता एखादं कागदपत्र जरी आपल्याला गव्हर्नमेंटच्या ऑफिसामध्ये जायचं, काहीतरी करायचं, त्यावेळेस टाइम किती लागतो आपल्याला? अर्धा तासात होतं आपल्याला? नाही, तो अख्खा दिवस जातो एक डॉक्युमेंट किंवा ते फाईल व्हेरीफाय करायला. ते ह्या माणसाकडे जा, ह्या साहेबाकडे, हे म्हणत आज नाही मिळणार, त्याची झेरॉक्स पाहिजे, मग तुम्ही ते उद्या या. म्हणजे तो अख्खा दिवस आपला त्यामध्ये जातो. आणि हे बघत असताना येशू ख्रिस्ताचा जन्म कशा स्थितीमध्ये होतो, तो कैसर ऑगुस्त काय सांगतो, पूर्ण लोकांनी तुम्ही काय करा, आता जनगणना करा. आणि त्यामध्ये एक कुटुंब होतं, मरिया, योसेफ, हे दोघांचे एक कुटुंब त्या शहरामध्ये, त्या गावामध्ये राहत होते. आणि येशू ख्रिस्त जे पॅलेस्टाईन म्हणतो ना देश आहे, त्याच्यामध्ये जे येरुशलेम आणि छोटंसं गाव बेथलेहेम, आपण गीतामध्ये ऐकलं बेथलेहेम सारखं वारंवार बेथलेहेम सारखे येत होतं. बेथलेहेम गावामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशा ठिकाणी झाला म्हणजे तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू होता. पण त्याने काय केलं, त्याचा जन्म एका गाईच्या गोठ्यामध्ये झाला. आता हे गाईच्या गोठ्यामध्ये कठीण वाटतं आपल्याला,
एखाद्या बाळाचा जन्म आपण किती छान घरामध्ये वगैरे त्याचं डेकोरेशन स्वागत वगैरे करतो, पण हा प्रभू येशू ख्रिस्त आहे ना प्रियानो, हा त्याचं स्वर्गातलं सर्व सिंहासन सोडून तो कुणासाठी आला? हा सर्व मानवजातीसाठी आला आणि तो आपल्यासाठी, माझ्यासाठी, तुमच्यासाठी तो नम्र झाला. काय तर त्यांनी स्वर्गातलं सर्व सिंहासन राजासन सोडून तो माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी या जगामध्ये तो नम्र झाला, तो लीन झाला. कशासाठी? की माझ्या लोकांवर माझी प्रीती आहे म्हणून तो नम्र झाला. तो आपल्या लोकांवर प्रेम करतो, तो तुमच्यावर माझ्यावर प्रीती करतो आणि त्या प्रीतीमुळे तो या जगात जन्माला आला आणि तोच आनंद आपण सगळेजण साजरा करतो त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जात असताना ते मरिया योसेफ ही नावनिशी करायला त्या ठिकाणी बेथलेहेम गावामध्ये जात असताना मरिया ही गरोदर होती. त्या ठिकाणी जात असताना काही भविष्यवाणी बायबलमध्ये केलेले आहेत काही भविष्यवक्त्यांनी की हे पूर्ण होणार आहे. भविष्यवाणी कशासाठी? काही संदेशांच्या द्वारे देवाने सांगितलं की हे पूर्ण होणार आहे. ते बेथलेहेम गावामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म होणार आहे त्या ठिकाणी. आणि हे करत असताना मरीला येशू बाळाचा जन्म त्या ठिकाणी होतो, बेथल या ठिकाणी, बेथल गावी. आणि ते पाहत असताना मग देवदूत येतात आणि जे मेंढरं राखतात ना, मेंढपाळ वगैरे काही ठिकाणी खेडेगावामध्ये वगैरे असतात ना, धनगर लोक, दादा थँक्यू, धनगर लोक असतात. त्यांचा व्यवसाय काय असतो प्रियानो? मेंढर चारायचा असतो. मग त्यांचं काम दिवसभर सकाळी मेंढर घेऊन जायचं आणि संध्याकाळी परत रिटर्न यायचं. म्हणजे दिवसभर ते घरात नसतात, त्यांचा बाहेरचाच व्यवसाय. म्हणजे ते मेंढरू माझं कुठं हरवते का, कुठं पळते का, त्याचं जेवणाचा घास चारा त्याला पाहण्याचा प्रयत्न करतात. आणि एखादा मेंढरू जर भटकला तर काय होतं? तो शांत बसतो त्या ठिकाणी नाही बसत. तो कोण काय म्हणतो? आता माझं एक मेंढरू कुठंतरी गेले, मला ते शोधायला पाहिजे. म्हणजे त्याचा जीव, त्या मेंढपाळाचा जीव त्या मेंढरांमध्ये असतो. काय तर माझं मेंढरू हरवायला नाही पाहिजे, माझं मेंढरू जे इकडं तिकडे गेले ना ते सापडायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी ते जात असताना येशू ख्रिस्ताचा जन्म त्या बेथलेहेम या छोट्याशा गावामध्ये झालेला असताना ना, त्या ठिकाणी मेंढपाळ रानात, त्या वचनांमध्ये पाहिलं तर ना रानात ते असे ह्यांना चालत होते मेंढरांना. आणि देवदूत काय करतात? येऊन दर्शन देतात त्या ठिकाणी. काय दर्शन देतात? की त्या ठिकाणी एक वचन कोणातरी वाचायला होते फक्त, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. म्हणजे देवाचं जे अभिवचन आहे ना, जी सुवार्ता म्हणत असताना त्याचा अर्थ जी चांगली बातमी, गुड न्यूज. सुवार्ता म्हणजे काय? जो तारणारा आहे तो ह्या बेथलेहेम गावामध्ये जन्मास आलेला आहे. देवदूत येऊन मेंढरांना सांगतात. आणि मेंढपाळ म्हणत असे ना, चांगली गव्हर्नमेंटचे जॉब नाही, साधे शिकलेले, कमी शिकलेले लोक असे मेंढपाळ, म्हणजे त्यांचं एज्युकेशन पण नाही एवढे. पण देवाने त्यांची योजना ह्या राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू जो जगामध्ये येणार आहे ना त्यांच्यासाठी उपयोगात केला. आपण त्यांच्या आपल्या दृष्टिकोनात एकदम साधे लोक, सरळ सोपे तसे, पण देवाने त्यांची योजना ह्या मेंढपाळांची, जी लहान लोक, छोट्या ह्याच्यामधले लोक, पण त्यांचा उपयोग देवाने केला त्या ठिकाणी. आणि ते पाहत असताना त्या ह्याच्यामध्ये लूकच्या शुभवर्तमानामध्ये ज्या गोष्टीला आपण पुढे घेऊन जात असताना तिथं ते मेंढपाळ ती गोष्ट काय करतात? तिथपर्यंतच मर्यादित नाही ठेवत. तो आनंद झालेला असतो ना प्रियानो त्यांच्या जीवनामध्ये. ते सांगतो, देवदूत सांगतात की हा आनंद आहे ना, जी मोठी बातमी सुवार्ता मी सांगितली ना, की आता तुम्ही सर्व जगांना ती सांगा. जगाला काय सांगा? तर आज तारणारा जन्मला. मग ती बातमी होते की हे काय करतात? लोक विश्वास ठेवतात आणि विश्वास ठेवल्यानंतर ते इतरांना सांगतात. ते शांत बसत नाही. आज मला ही बातमी काय, आपले एखाद्या न्यूज मध्ये वगैरे आली, कुठं काय झालं, अपघात झाला किंवा आपण काय म्हणतो इथे स्फोट झाला, आपण काय करतो? एक मिनिट शेअर करतो लगेच, हा असं इथं झालं, तुम्ही बघितलं का हो? आपण लगेच बोलाचाली सुरू होती, आपण शांतपणे बोलतो. मग ते काय होती? ह्यांच्यामध्ये पण बोलाचाली झाली त्यामध्ये. आणि हे काय करतात? मेंढपाळ काय करतात? ते लोकांना सांगतात. कारण त्यांच्यामध्ये जो आनंद झालाय ना, येशू ख्रिस्ताचा आगमनाचा आनंद, जो तारणारा म्हणून आला आहे त्याचा आनंद शहरामध्ये, गावामध्ये ते काय करतात? सांगतात. आणि तो आनंद, जगिक आनंद, तो सगळ्यांसाठी तो सेलिब्रेट करतात त्या ठिकाणी. आणि वचनांमध्ये त्यामध्ये दिलेलं आहे की येशू ख्रिस्ताने एकदम म्हणजे चांगलं वचन आहे. योहानाचं शुभवर्तमान
तिसरा अध्याय आणि 16 वचनामध्ये ना, देवाने जगावर एवढी मोठी कृती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणजे या ठिकाणी ज्या वचनांमध्ये आहे ना, त्या वचनांमध्ये अर्थच असं लपलेला आहे. ते वचन जर पाहिले ना, जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो, आताच ह्या सावधानाची साक्ष आपण ऐकली की ती जिवंत साक्ष आपल्या पुढे ठरली, त्यांनी तो अनुभव घेतला, आम्ही पण अनुभव घेतला. आपल्यापैकी भरपूर लोकांनी जिवंत देवाचा अनुभव घेतला त्यामध्ये. आणि जो विश्वास त्या दादांनी ठेवला की येशू ख्रिस्त काय त्यांच्या जीवनामध्ये कार्य केले, येशू ख्रिस्त काय करू शकतो, त्यांचं मन परिवर्तन केलं. ते प्रत्येक ठिकाणी गेले, पण त्यांचं मनामध्ये जी हलचल आपण म्हणतो ना, जो बदल आहे, त्यांनी फक्त विश्वास, दुसरं काहीच केलं नाही त्यांनी. आणि तसं फक्त आपण विश्वास ठेवून देवाचा अनुभव घेतला. तो देव किती महान प्रेम करतो. आणि जगामध्ये जे पर्पज आहे देवाचा यायचा, येशू ख्रिस्ताचा यायचा, येशू ह्या नावाचाच अर्थ आहे तारणारा, मुक्तीदाता, उद्धार करता, तो सोडवणारा. ह्या नावामध्येच एवढा गहन अर्थ लपलेला आहे. आणि ते नावाचा अर्थ जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की देव किती आपल्यासाठी, तुम्हा आणि माझ्यासाठी या जगामध्ये, आणि त्याचा येण्याचा जो हेतू आहे की सर्व मानव जातीचं तारण मिळलं पाहिजे. तो कोणत्याही व्यक्तीचा असा नाश किंवा काही अशी त्याची मुळीच इच्छा नाही. तो सगळ्या जगांसाठी या जगामध्ये आला आणि सर्वांचं तारण व्हावं हीच त्याची आहे. देवा करू ह्या वचनापैकी तुम्हाला सुरुवात.